26 जानेवारी पूर्ण भारतामध्ये हा दिवस मोठ्या आनंदाने अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करावं. वंदे राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू का त्यांनी आपले स्थान स्वीकारावे. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री अर्जुन पवार साहेब, पवार स्टुडिओ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्थान स्वीकारावे. त्यानंतर माननीय श्री सोनवणे सर, सहशिक्षक, मराठी प्राथमिक शाळा औरंगाबाद यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पाहुण्याचे स्थान स्वीकारावे. यानंतर मी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आपल्या प्रशालेतील नारेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी पवार साहेबांचं स्वागत करावं.
स्वागत श्री जगताप सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या समोर एक छोटीशी कवायत करून दाखवणार आहे. तरी मी आपल्या शाळेतील सहशिक्षक श्री नाळेकर सर व पाटील सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांकडून योग्यरित्या कवायत करून घ्यावी. सरांनी विद्यार्थ्यांकडून कवायत करून घेतलेली आहे. यानंतर आपल्या प्रशालेतील काही विद्यार्थी 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या निमित्त काही 2 शब्द मनोगत सांगणार आहे. तर सुरुवातीला मी आपल्या प्रशालेतील इयत्ता 7वीचा विद्यार्थी गोडसे याला निमंत्रित करतो की त्याने विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावे. अध्यक्ष प्रमुख पाहुणे वरिष्ठ जमले माझे बालवर्ग मित्रांनो मी या तुमच्या समोर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त काही 2 शब्द थोडक्यात सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आजच आपल्या भारताला कधी सत्ता मिळाली होती. इंग्रजांनी आपल्या भारत देशावर 150 वर्षे घातली. त्या इंग्रजांनी आपल्या देशातल्या अनेक लोकांना अनेक छळ केले, पण या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग,
राजगुरू असे दोन महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती या देशाकरता दिली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता महात्मा गांधी फार मोठा सिंहाचा वाटा होता. त्यांनी चर्चा 1942 ला प्रेरली व या कार्याला फार यश मिळाले व तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आले की अब यहाँ पर आवाज नहीं चलेगी, यहाँ के लोग जनता जागृत हो गई है. व तेव्हा इंग्रजांनी 26 जानेवारी 1950 ला या भारताला स्वातंत्र्य जाहीर केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग, वेळेचे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणी, आज 26 जानेवारी म्हणजे देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताक दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन व सण आहे. भारतीय राज्यघटना संविधान समितीने 26 जानेवारी 1949 रोजी संविधान अंमलात आणले होते. जवाहरलाल नेहरूने 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर या अधिवेशनात तिरंगा फडकावून स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस संविधान अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवा 5 तुटले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. 5वीची विद्यार्थिनी समीक्षा कोकाटे ही आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करेल. माझे बालमित्र मैत्रिणींना, मी आज तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. फोडा जोडा आणि राज्य करा या कुटुंबीचा अवलंबून करत जुलूम अन्यायांच्या अघोरी प्रहार करत ब्रिटिशांनी भारत मातेला गुलामगिरीतून 2 खंडात बंदिस्त केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. सुहानी रोमन हे आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करेल. भारतभूमीची आम्ही लेकरे, एक राहो प्रार्थना, एक आम्ही, एक आहो, एक आम्हाला उद्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक वर्ग व समोर बसलेल्या माझे बंधू भगिनींनो, मी तुमचे सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करते. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देते. खरं तर प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हणतात. खरं तर गणराज्य म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे गणराज्य होय. मंदिरे तोंडकी होती हे जिंके हौसले बुलंद होते हे. ज्या वीरांनी, महापुरुषांनी, हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि आज आपण इतिहासच विसरलो आहोत. त्या गोष्टीची जाण आपल्याला राहिली नाहीये. म्हणूनच म्हणते, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हा एक मोठा इतिहास आहे. समोर बसलेल्या बांधवांना एकच विनंती करेन, आपण उद्याचे नागरिक आहोत, आपल्या देशाचे आधारस्तंभ आहोत. समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी आपण पुढे येऊया, आपल्या हातून चांगले कार्य करावे यासाठी प्रयत्न करूया. जाता जाता एवढंच म्हणेन, ना हिंदू का ना मुसलमान का, खून टपकता है इंसान का, इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का. जय हिंद, जय भारत. आपल्या समोर मांडलेला आहे. यानंतर इयत्ता 9वीची विद्यार्थिनी भाग्यश्री राठोड हे आपलं मनोगत व्यक्त करेल. आता हे सर्वांना माहितीच आहे, आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. त्यानिमित्त मी तुम्हाला हे 2 शब्द सांगणार आहे. ते 2 शब्द तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय घटक संघटनेने
भारतीय घटक संघटनेने संविधानाचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी पासून आपण एक राष्ट्रीय प्रजासत्ताक देश बनलो. दिनांक 26 जानेवारीची निवड करण्यात आली कारण 1930 मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. 4 नोव्हेंबर 1947 रोजी समितीने विधानसभेसमोर पहिला मसुदा सादर केला. एवढे बोलून माझे 2 शब्द तुमचे जिंकला. विद्यार्थिनी भक्ती डानके हे आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करेल. भक्ती डानके. माझे नाव भक्ती. मी इयत्ता 10वी वर्गात शिकते. मी आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी सर्वांचे स्वागत करते. आज 26 जानेवारी म्हणजे आजच्या दिवशी राजघटना अंमलात आणले गेले म्हणून आजच्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करते. सारे जहां चकचक हिंदुस्तान हमारा हमारा. सारे जहां चकचक हम बुलबुले इसके हे गुलसितां हमारा हमारा. सारे जहां चकचक. गीत म्हणून भक्तीने आपल्या समोर मार्गदर्शन केले. यानंतर इयत्ता 3री मधील सांची साळवे हे आपलं मार्गदर्शन करेल किंवा आपलं मनोगत व्यक्त करेल. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन तेथे जमलेले माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना अंमलात आणली होती व 26 जानेवारी हा आपण राष्ट्रदिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, हा देश कोणत्या धर्मावर चालत नाही पण संविधानावर चालतो असे समितीमध्ये सांगितले. जय हिंद, जय भारत. इयत्ता 4थीतील अक्षरा मुंडे हे आपलं मनोगत व्यक्त करेल. अक्षरा मुंडे. गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांच्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे. सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हा एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामीतून मुक्त झालो. स्वातंत्र्य संपल्यावर न्याय देणारी, शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली. या सर्वाचा पाया भारताची राज्यघटना होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. त्यामुळे सर्व जगात श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून ओळखली जाणारी भारतीय राज्यघटना आकारास आली. त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेक नायकांची घटना निर्मितीत मोलाचे कार्य आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले. साऱ्या देशाने अन्यायाची, गुलामगिरीची काट टाकली आणि मायभूमीत स्वातंत्र्य व न्याय, लोकशाहीचा सोनेरी उदय झाला. म्हणून आपणास हा दिन सर्वात महत्त्वाचा आहे. या मंगल दिनी पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींना वंदन करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं मनोगत
अक्षराने या ठिकाणी मांडलेलं आहे। यानंतर बाल वर्गातील मयूर जो हे आपलं मनोगत व्यक्त करेल। जगोजेवना आणि माझ्या भाव मित्रांनो, आज काय तुम्हाला माहीतच आहे, आज प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला। एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद। पहिलीतील ऋषिकुमार शिंदे हा आपलं मनोगत व्यक्त करेल। इयत्ता पहिलीतील ऋषिकुमार शिंदे। My name is Ishmael Asinde. One first standard. I wish you very happy Republic Day. Jai Hind. श्रीमती काळे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावे। आणि प्रमुख पाहुणे पवार साहेब, त्यानंतर माझ्यासोबत माझे शिक्षक वृंद आणि पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि भारत एक संविधानवाद देश बनला। त्या दिवसापासून आपण 26 जानेवारी 1950 हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो। 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेने घटनेचा मसुदा तयार केला आणि भारतीय संविधान अंमलात आले। त्या दिवशी भारतीय स्वराज्याचा सराव संमत करण्यात आला, तो म्हणजे 1930 ला। 22 ऑगस्ट 1949 रोजी विधानसभेमध्ये मोठी बैठक भरवण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते। 4 नोव्हेंबर 1947 ला पहिला मसुदा तयार करण्यात आला आणि त्या मसुद्यामध्ये 308 सदस्य होते। 308 सदस्य होते आणि 24 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान 308 सदस्यांनी त्याप्रती वाक्य तयार केलं। त्या 2 प्रती होत्या, त्यामध्ये एक इंग्रजी आणि एक हिंदीमध्ये। अशा पद्धतीनं 26 जानेवारी 1950 हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिवस बनला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटलं जातं। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करावा लागतो। तर आज संविधान 26 जानेवारी हा आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। हा दिवस आपल्यासाठी खूप मोठा आनंदाचा सोहळा म्हणावा लागेल। या दिवशी भारतीय घटनेने आपल्याला खूप सारे स्वातंत्र्य दिले। त्यामध्ये पहिलं स्वातंत्र्य म्हणजे भाषण स्वातंत्र्य। आज मला भाषण स्वातंत्र्य हा अधिकार नसता, आज मी तुमच्यासमोर बोलू शकले नसते। त्यानंतर शिक्षण स्वातंत्र्य, त्यानंतर संचार करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कसे वागावे, कोणती चूक करू नये किंवा कसं वागावे हे आपल्याला खूप छान पद्धतीने घटनेतून समजून येतं। त्यानंतर भारतीय घटनेमध्ये लोकशाहीचे संवर्धन करणे, नैतिक जबाबदारी अशी खूप सारी मुद्दे दिलेले, त्याचा आदर करणे हे आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर भव्य दिल्लीमध्ये खूप मोठी परेड होती। त्या परेडचा उद्देश फक्त एकात्मता आणि संस्कृती संवर्धन करणे हा आहे। अशा पद्धतीने 26 जानेवारी हा दिवस शाळा, महाविद्यालय, कॉलेज, आपल्या गाव सर्व ठिकाणी साजरा होतो आणि एकूण एकात्मता दिसते। तर भारतीय लोकशाही आपल्याला स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाही, समानता म्हणजे की कोणी मोठे नाही, कोणी लहान नाही, कायद्यासमोर सर्व समान आहे। लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही। हे असे महत्त्वाचे असे आपल्याला अधिकार दिले। धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्वांनी एकच धर्म, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणी शीख नाही, म्हणजे अशा पद्धतीनं आपले भारतीय लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना तयार केल्यानंतर हे आपल्याला सर्व मूल्ये समजते। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी पुन्हा त्यांना वंदन करते आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते। एवढे म्हणून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शाळेतील काही विद्यार्थी एक छोटस नृत्य, देशभक्तिपर नृत्य नाटिका आपल्या समोर सादर करणार आहेत। तरी मी पाहुण्यांना व अध्यक्षांना अशी विनंती करतो की तुम्हाला स्टेजच्या समोर बसण्याची व्यवस्था करण्यात आहे, तर कृपया आपण समोर स्थानापन्न व्हावं। कृष्ण राठोड
बोला बघा, आवाज नाही करायचा. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा वीर पुरुषांच्या महामानवांच्या वेशभूषेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांची या ठिकाणी वेशभूषेची स्पर्धा आहे। तर त्यातील विद्यार्थिनी भाग्यश्री राठोड ही झाशीच्या राणीच्या पत्नी आहे। भाग्यश्री राठोड
सिंग मैं भगत सिंह राग का हर एक कण मेरे गर्मी से अधिक गतिमान है। मैं एक ऐसा पागल हूँ जो जेल में भी आजाद है। आज मैं आजादी की बारात लेके आया हूँ। हो सिंदूरी लिपट जाना मैं हिंदुस्तान के लिए आया हूँ। मैं हूँ इंदिरा गांधी। गरीबी हटाओ, देश बचाओ। जय हिंद जय भारत। त्याच्या वेशभूषेमध्ये येताना साक्षी सोळंके ज्ञान नाही विज्ञान ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास माणसे म्हणावे का म्हणून म्हणते झुकलो नाही केव्हा जेव्हा झेले अंगावरती सेना मातीचे सडे चला मुलींनो गिरवूया शिक्षणाचे धडे चला इतिहास बदलूया कडे। धन्यवाद। जय हिंद जय भारत। शिवबा केवळ आमचा पुत्र नाही अवघ्या मराठी दलांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तर बिहारपणे पळून जाऊन या मराठी स्वाभिमानाचा त्याग करू नये। धन्यवाद। यानंतर छत्रपती संभाजी देश धर्म में शेर शिवा का ये देश धर्म में मरने वाला ये शेर शिवा का छावा है। जगदंबा जगदंबा पावान ते सुख घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे। त्या काळी समाजात स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं। संसार करणारी चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री गुलामाप्रमाणे जीवन जगत होती। शाळा शिकण्याचा तिला अधिकार नव्हता। स्वतंत्र विचार करण्याची तिला मुभा नव्हती। पतीचा मृत्यू झाला तर दुसरं लग्न करण्याची परवानगी नव्हती। उलट पतीच्या जळत्या सरणात उडी मारून सती जाण्यासाठी तिला भाग पाडलं जात होतं। हे असं का? याला कारण एकच, अज्ञान। शिक्षण नाही, मुलींना एकत्रित
सावित्री की आम्ही कधी काळोख्या वाटा चालत चालत सदैव जावे जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. जय हिंद जय भारत. धन्यवाद. हिमालय में मेरा गर्व, हिमालय में मेरा गर्व. मैं हिमालय में बसती है. मेरे 132 करोड़ मानवांनो, ओळखलंच का मला? मी भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, आपण गुलामामध्ये अन्यायाच्या छळापुढे आपण आज झुकलेलो आहोत. या अन्यायाला लुबाडण्यासाठी आपल्याला ज्ञान घ्यायचे आहे. जर शिकलात तर अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आपण तत्पर राहू. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिढी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षण आपल्याला प्रत्येकाला घेण्याची गरज आहे. I like religions because they teach us liberty, fertility and equality. But Quran says that we MIN. Bible says that we Christian. And Bhagavad Gita says we Hindu. But my constitution says that we are human. And the last, the life should be great. The life should be great rather than long. आणि एवढंच म्हणू शकतो की आपण बाबासाहेबांची गाणी वाजवतो, पण त्यांचा कधीच आचरण, त्यांच्या विचारांचे आचरण करत नाही. थँक्यू.
माझं नाव शिवराम राजपंत राजगुरू. माझ्या भारत मातेकडे कोणी दुर्लक्षाने पाहिले तर त्याच्या ख्वाब झाला पण जे का तेव्हाच इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. जय महाराष्ट्र. निलेश गवळी. नमस्कार. आज भारत में हर कोई, चाहे वो हिंदू हो, मुसलमान हो या फिर किसी भी धर्म से हो, वो बस एक ही बात कहता है कि कानून अंधा है. लेकिन मैं आज पूरे हिम्मत और आत्मविश्वास से ये बात कहना चाहूंगा कि कानून अंधा नहीं होता, क्योंकि वो मेरे बाबा ने बनाया है. धन्यवाद. यानंतर बताओ मुझे, किस ईश्वर ने तुम्हें ऐसी सलाह दी है? जैसी स्त्री वैसा पुरुष. तुम कौन से ऐसे शूरवीर और जाबाज हो कि जिस वजह से ईश्वर ने तुम्हें ऐसी स्वतंत्रता दी है. धन्यवाद. वंदे मातरम. नमस्कार, मी डॉक्टर. एखादी व्यक्ती एखाद्या वेळेला एखाद्या रोगाचे प्रतिनिषेध करू शकत नाही, ते फक्त अनुभवाने किंवा सरावाने करू शकते. डॉक्टर केवळ एक देव नसून एक मनुष्य आहे. धन्यवाद. यानंतर मी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. माननीय श्री अर्जुन पवार साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पवार आता 26 जानेवारी बद्दल सगळ्या पोरांनी जे काही भाषणामध्ये सांगितलं, त्या मॅडमनी पण एक छानसं भाषण केलं आणि सगळ्या पोरांनी त्याच्या नृत्यामधून किंवा देशासाठी जे काही घडले
त्यांच्या वेशभूषेमध्ये एक आपल्याला त्यांनी चांगलं प्रदर्शन दाखवलं होते. त्यातून मला असं वाटतं की आपण जास्त काही न बोलता तेच पुन्हा 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 तेच सांगावं. 26 जानेवारी काय, हे काय, ते काय, ते सगळं सांगितल्यापेक्षा मी फक्त थोडक्यात माझं बोलणं संपवेल. सगळ्यांचं बोलणं ऐकलं, सगळं ऐकलं, पण एक ऐकायला नाही मिळालं की आज जे आपण आज झेंडावंदनाचा प्रोग्राम 26 जानेवारी जो साजरा करतो हा नेमका काय आहे. आणि जे भारताचे संविधान ही जी घटना आहे, राज्यघटना, तर ही घटना जी आहे, जेवढ्या देशांच्या घटना आहेत, जेवढ्या राज्य घटना आहेत, त्या सगळ्या घटनेमध्ये भारताची जी ही घटना आहे ही सगळ्यात भारी बनलेली आहे, हे पण माहित पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट, इतिहासामध्ये पण सांगितलेलं आहे कुठल्या तरी खिंडीमध्ये लढाई चालू असताना की तुम्ही तुमची जिम्मेदारी पार पाडा आणि यांनी यांची जिम्मेदारी पार पाडावी, अशी वेगवेगळ्या त्या जिम्मेदाऱ्या दिल्या होत्या. म्हणजे कोणीही कोणाच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नये. कोणाला लक्ष आहे का तुमचं? काय बटन तुमचं नाही. तर अभ्यास करत असताना जे तुम्हाला जे वर्गामध्ये सर मॅडम जे काही शिकवतात त्याच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. सर मी समोर जातो ना, हां काय प्रॉब्लेम, मला असं उभं राहून थोडंसं अपॉड वाटतं. चालेल, नक्की नक्की नक्की. तर वर्गामध्ये ज्यावेळेस मॅडम आपल्याला शिकवतात, ज्यावेळेस अजून सुरुवात कुठून होते आपली, सकाळी शाळेला उशीर झाला म्हणून आपण गडबड करतो, त्याच्यासाठी थोडंसं सकाळी लवकर उठलं पाहिजे, सगळ्यांनी थोडाफार व्यायाम केला पाहिजे. आणि आई जे दूध गरम करून ठेवते आपल्याला, कोण कोण दूध पितं पोराव तुमच्यापैकी? अरे बापरे, सगळेच पितात बरं. म्हणजे बारीक जास्त पितात वाटतं, मोठ्यानं दूध बंद झालंय ना. अच्छा, तर आपल्याला आपली घरी आई वडील काय सांगतात, शाळेमध्ये बेटा हात खाली करून घ्या, दूध थांबलं. तर सगळ्यांनी घरी आई काय सांगते त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. शाळेत काय आलं, वेळेवर आपण शाळेत कसं पोहोचू याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सर काय शिकवतात या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट ऐका ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने घडलेले हे तर आपण सगळे कुठं सिनेमात पाहतो, कुठं गाण्यात पाहतो, भरपूर ठिकाणी 14 एप्रिलमध्ये धिंगाणा घालतो. पण त्यांनी ज्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे ते तर आपल्याला थोडं थोडं माहिती फारसं नाही. कारण आज आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. आपल्याला आई दूध गरम दूध फुकून थंड करून देईल तरी आपण द्यायला तयार नाही. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटलेलं नाहीये. म्हणजे म्हणायचं असं आहे की आपल्याकडे जर ऑप्शन असलं, आपल्याकडे जेवढी भारी संधी घरचे लोक उपलब्ध करून देत आहे, शाळेमध्ये शिक्षक देत आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, स्वामी विवेकानंदजींनी सांगितलेलं आहे, लक्ष देऊन आहे का, छोटीशी गोष्ट. स्वामी विवेकानंदजींनी सांगितलेलं आहे की पूर्ण जगामध्ये जर 10 लोक जर एकदम व्यवस्थितपणे जर हुशार असतील तर पूर्ण जग चांगल्या पद्धतीने फक्त 10 लोक चालू शकतात. मग आता तुम्ही म्हणतात मग आता आपल्या औरंगाबादमध्ये का थोडे का, बरोबर आहे ना. तर हुशार असणं आणि त्या हुशारीमधून आपल्या देशासाठी काहीतरी करणं या गोष्टीकडे लक्ष असायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही या शाळेवरती आम्हाला सर अशा गॅदरिंगचे व्हिडिओ फोटो करायला बोलवायचे. मला वाटलं नव्हतं की सर तुम्ही मला एक दिवस स्टेजवर बोलायला माझ्यासाठी संधी आहे, तर मला ही संधी मिळेल असं मला वाटलं नव्हतं. पण आज आपली ही शाळा नाही, अशा भरपूर शाळेवरती मला बोलवतात आणि मी एक फोटोग्राफर आहे. आता हे जे ते बघा तिथे बसून एक फोटो काढतोय, हा व्हिडिओ शूटिंग करतोय, हे सगळे आपल्याकडे शिकणारे पोरं आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी ऐकतो आम्ही, आता तुम्ही मानणार की नाही मानणार, पण मानलं पाहिजे की कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो. आणि जाता जाता अजून एक सांगाल की पोरांनो, तुम्ही जे करू शकता ना, तुम्ही ते कोणीच करू शकत नाही.
भांडण सोडून बरं का. म्हणजे आजकाल काय बघतो सर, पोरांचा भांडणामध्ये जास्त इंटरेस्ट. तर भांडण मिटवायचं काम करायचं. आपले दोन मित्र जर कुठं भांडण करत असेल तर तिसऱ्याने जाऊन काय बोलला तो रे आणि लगेच सुरू, तसं नाही करायचं. भांडण सोडवायचे, भांडण होऊ द्यायचं नाही. भांडण का होतंय त्याच्याकडे तुम्ही छोटे असताना तुम्ही ही गोष्ट जर कुठून सुरू केली तर भांडण नावाचा प्रकार राहणार नाही. आपल्याला काय कोण देऊ म्हणजे झालं काहीतरी सुरू, तसं काही करू नका. आणि मला या 26 जानेवारी निमित्त सरांनी काल फोन केला होता की सर असं आपण करूयात. तर मला सुचलं की सर मला आपण काय करूयात, कुठल्या तरी स्पर्धा आयोजित केलं पाहिजे तुमच्या शाळेमध्ये. तर सरांनी खूप कमी वेळेमध्ये ही वेशभूषेचा प्रकार आहे तो केला आणि त्यातून आम्ही काही क्रमांक काढलेले. म्हणजे पहिला दुसरा आता कोणी तो मी लिस्टच बनवत होतो त्यामध्ये मला सांगून दिलं की इकडे बोला. तर आपण आज ही सुरुवात आहे. आपण वर्षभरामध्ये साधारणतः सर एक 2-3 प्रोग्राम मुलांचे मोटिवेशनसाठी, म्हणजे तुमच्यामध्ये उत्साह, तुम्ही किती हुशार आहात आणि तुम्ही काय करू शकता याच्यासाठी आपण 2-3 प्रोग्राम शाळेमध्ये घेतले पाहिजे आणि ते आपण आता अवश्य घेणार. म्हणजे याने काय होईल की तुमची बुद्धिमत्ता पण कळेल आणि जो कोणी काही करू इच्छितो, ज्याला काही करायचंय त्याला आपल्याला एक सपोर्ट करता येईल. तर मला इथं बोलायची संधी दिली सरांनी, काल बोलावलं होतं. तर स्टेजवर मी बोलणं म्हणजे जमत नाही मला फारसं, पण आता थोडी थोडी तयारी करू लागलो. की सरांना मी सांगितलं होतं की सर स्टेजवर थोडंसं असं बोललं पाहिजे, मला मोकळं बोलायला आवडतं म्हणून मी थोडं पुढे आलो. आणि ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या थोड्या बारकाईने लक्षात त्याच्यावरती काय की आपला मित्र. आता होतं काय तुमच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, एक मुलगा जर हुशार असला तर त्याला एक ऍटिट्यूड येतो, त्याला घमंड. तर तसं नाही होऊ द्यायचं. जो कोणता मुलगा वर्गामध्ये हुशार आहे त्याने त्याच्यात किती हुशारी ती 2-3 मित्रांमध्ये सांगितली पाहिजे. म्हणजे असं नाही होणार की बाबा त्याला 80% मार्क पडताय म्हणजे त्याला माझ्यापेक्षा जास्त पडते, तसं नाही. कारण हुशार असतो आणि जो जास्त वाटत करतो तोच जास्त हुशार असतो. तर हुशार बना. आणि सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे खूप धन्यवाद. आणि माझे इथे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. धन्यवाद सर. सरांनी अध्यक्ष आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री जगताप सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावे. जगताप सर. प्रथमतः तिरंग्यास अभिवादन. मंचावर उपस्थित मान्यवर, उपस्थित बालमित्र, तसेच आपल्या प्रशालेचे सर्व पालकवर्ग, माझे सगळे सहकारी. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थच असा होतो की प्रजाची सत्ता असणारं राज्य. आणि या दिनी आपला भारत देश हा लोकसभा विमुख झाला होता. म्हणजेच आपल्या देशाची जी न्याय व्यवस्था होती, राज्यघटना होती, त्यात समर्पित करण्यात आली. न्याय व्यवस्था म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीला देशामध्ये कुठेही जाण्याचा, कुठेही राहण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कुठेही बोलण्याचा, काहीही करण्याचा, काहीही म्हणजे फक्त काहीही नाही, चांगलं काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. बघा, पवार साहेबांनी अगदी 2 मिनिटापूर्वीच आपल्याला माहिती सांगितली की विवेकानंदांनी वाक्य सांगितलेलं किंवा त्याची गोष्ट सांगितलेली की 10 लोक असतील तर तिथे देश चालू शकणार नाही, परंतु 10 लोक हुशार असतील तर देश चालू शकतील. फक्त हुशार का? सरांचा त्यामागे सांगण्यामागचा उद्देश असा होता की हुशारी ही पुस्तकातली नव्हे, हुशारी
ही अभ्यासातील नव्हे, तर हुशारी ही वेळेचं भान ठेवून असणारी, कुठे काय करायचं हे जाणून असणारी, कोणाला काय द्यायचं हे जाणून असणारी. बघा सरळ सांगायचं असं सरांना की आपण सर्वजण सोबत राहतो, आपण शाळेत येतो, शिक्षण घेतो, परंतु आपल्याला एखादी गोष्ट येत असेल तर आपण काय करतो ते इतरांना सांगत नाही, किंवा पर्यंत आपण असं करतो का मला येतं ना मग याला मदत नाही करायची, भाव खायचा ऍटिट्यूड. तर ते आपण आपली हुशारी इतरांना सांगायची म्हणजे काय, इतरांना आपल्या गुणवत्तेची कला द्यायची, दाखवून द्यायची की आपण असं आहोत. दुसरी गोष्ट त्यांना गरजेला मदत करायची आहे. बघा आपण समाजात वावरत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला अनुसरून वागायचे असतात समाजाला, आणि मग ते बरेच आपला गोंधळ होतो की मी असं नव्हतं करायला पाहिजे किंवा असं करायला पाहिजे होतं. आपल्याला या दिनी हे सांगायचं आहे की आपण जो विचार करतो तो कुठेतरी आपल्या कार्यक्षेत्राला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला उच्च ठिकाणी नेईल, आपल्या देशाचं नाव मोठं करेल, आणि त्याचा आपल्या सहकार्यांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या अपेक्षांना त्याचा फायदा होईल. बघा खर तर या दिवशी आपला भारत देश एकत्रित बांधला गेला होता. तो नुसत्या राज्यांनी नाही तर विचारांनी बांधला गेला होता, न्यायव्यवस्थेने बांधला गेला होता. बघा पाणी असतं जलबिंदू, हा जलबिंदू जर समुद्रापासून वेगळा झाला की तो स्वतःला समुद्र समजायला लागतो, तो स्वतःच असं वेगळं मानायला लागतो. परंतु त्यांनी एक लक्षात ठेवावं त्या जलबिंदूनं की आपण समुद्रात राहतो, आपण सर्वांसोबत राहतो. कारण तो एकटा झाला तर तो शुष्क होऊन जाईल वाळवंटासारखा, आणि मग तो कोरडा पडल्यानंतर तो समुद्र राहणारच नाही. जर तो समुद्रासोबत राहिला तर तो समुद्र म्हणून राहील, आणि नव्हे तर एकत्र येण्याची ही एक चांगली संधी असेल असं मला वाटत नाही. कारण एकत्र येणं म्हणजे प्रारंभ, आणि हा प्रारंभ आपण प्रत्येकाने केला पाहिजे. तो याच दिवशी आपल्या देशानं अवलंबित केला, दिनाचा प्रारंभ झाला आणि आपला देश एकत्रित मानू लागला. या 70 वर्षांमध्ये भारतानं खूप मोठी प्रगती केली. जो भारत देश अंधश्रद्धा मानणारा, धर्माला मानणारा, सती जाणारा, तोच देश आज जगातील बलाढ्य देशापैकी एक देश बनतोय, विकसनशील देश बनतोय. याचं सर्व श्रेय आपल्या संविधान समितीला व आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. मी त्यांना इतकीच आदरांजली देऊ इच्छितो की त्यांच्या या विचारांना आम्ही नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनात उतरवू, नव्हे नुसतं उतरवण्यापेक्षा त्यांच्याकडून जसं कार्य करून घेऊ हे मी त्यांना ग्वाही देऊ इच्छितो. आणि या सुवर्ण प्रसंगी सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. मी आपल्या शाळेतील श्रीमती काळे मॅडम यांच्याकडे सोपवतो. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक 17व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपली शाळा आणि आपण सुद्धा. भार नको पण आभार हवा असं म्हटलं जातं. म्हणजे आजच्या कार्यक्रमाला जे काही पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्या पाहुण्यांचं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पवार साहेब, अर्जुन पवार सर, त्यांचा स्टुडिओ पवार स्टुडिओ, त्यांची सुद्धा मी आज त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या प्रशालेत हजेरी लावली त्याबद्दल त्यांचे मी
आमच्या प्रशालेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने आभार मानते. त्यानंतर सहशिक्षक म्हणून लाभलेले सोनवणे सर, आदर्श मराठी शाळा औरंगाबाद या सरांनी सुद्धा वेळ काढून आपल्या प्रशालेला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जगताप सर यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो ऐकून घेणारा असतो श्रोता वर्ग म्हणजे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळे काही. तर सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा मी आभार मानते, सर्व पालकांचे आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडल्यामुळे सर्व शिक्षकांचे सुद्धा मी आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम मी संपला असे मी जाहीर करते. यानंतर लगेच खवट होईल. सर्व पालकांना अशी विनंती आहे की तुम्ही गेटकडे चला. आम्ही खवटपर्यंत लगेच मुलं तुमच्या ताब्यात घेऊ. देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो. देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो. देश मांगता है कुर्बानियाँ, देश मांगता है कुर्बानियाँ. कानू परदेसा विच रोलिए जवानियाँ. ओए देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो. मातृभूमि ने हमें बुलाया है, अब जाना होगा. मातृभूमि ने हमें बुलाया है, अब जाना होगा. जंजीरों में कैद है वो, उसे छुड़ाना होगा. अब न सहेंगे हम गैरों की गुलामियाँ. देश न चलो, देश न चलो, देश न चलो, देश न चलो. देश मांगता है कुर्बानियाँ, देश मांगता है कुर्बानियाँ. कानू परदेसा विच रोलिए जवानियाँ. देश न चलो, देश न चलो, देश न चलो, देश न चलो. देश नू चलो, देश नू चलो,
देश नू चलो, देश नू चलो, देश मांगता है कुर्बानियां, देश मांगता है कुर्बानियां, कानू परदेसां विच रोलिए जवानियां। ओए देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो, देश नू चलो। अपने हाथों से हम लिखेंगे अपनी तकदीरें, अपने हाथों से हम लिखेंगे अपनी तकदीरें, हमें बदलनी होंगी इन हाथों की सभी लकीरें।